आज सर्व पित्री अमावस्या आहे. मग हे? आज पितरांची आठवण काढतात, म्हणजे त्यांना त्रास होत नाही. काशी हल्लीच गेलाय, तर माईंनी त्याच्यासाठी आज उपास करी ठेवला, म्हणजे घराच्या भल्यासाठी. आणि तुम्ही पांडूला असं, तुम्ही जर त्यांना घास दिला नाही तर ते स्वतःचा घास घेतील. भूक लागली लागली ना. घास घेतो तो घे. बाहेर निघालास काय? वय तुझ्या बापाशी जो महाळ घालूक जाते येतस वांगडा. मांजर वाटेत आडवा येता तसा सारखा आडवा येऊ नको. अहो आज अमावस्या असा, त्याच्यात पितरांची अमावस्या. बाहेर फिरणं बरं नाही हो. कोणाच्या वाटेत इलास तर जाऊ नको. मी कोणाच्या वाटेत आडवा इलय तर माझं मी बघेन, पण माझ्या वाटेत कोणी आडवा इला तर थेट तेडीवर झोपेन. काय हो, अजूनही त्रास होतोय का? नाही ग, हैराण झालोय. हा असा कसा त्रास तुम्हाला मध्ये सुरू झाला? खरं सांगू, आपण तिथे जेवायला जायलाच नको होत. तिथे म्हणजे अण्णांकडे? हो ग, त्यामुळेच ही अवस्था झाली माझी. मी नाही का जेवले तिथे? मला नाही झाला तो त्रास? मला एकंदरीतच त्या वातावरणात काहीतरी विचित्र जाणवते. विचित्र वगैरे असं काही नाही. तुम्हाला पंचपक्वानांची सवय नाही ना म्हणून. प्रश्न जेवणाचा नाहीये कुमुदिनी. मग आता काय तर्क काढताय? हे बघ, जे वाटतंय ते मी बोलतोय. मला माहिती आहे अण्णांनी आपली खूप मदत केली आणि वेळोवेळी आपण त्याची आठवणही ठेवली, पण अण्णांचं हे वागणं मला खटकते. आता काय वागले ते असं की जे तुम्हाला आवडलं नाही? बघ, आज त्या पांडूला त्यांनी जेवणाच्या ताटावरून उठवलं, ते खटकलं मला. ते चुकलेत. आहो, त्यांना नोकराने आपल्या बरोबर पंक्तीला बसलेला आवडत नाही. त्यात काय चुकलंय त्यांचं? आणि कसं आहे, त्यांना नोकर आणि मालक यातला फरक कळतो आणि ते पाळतात. कसं आहे ना, एकदा माणसाला प्रतिष्ठा मिळाली की नाही, मग माणसाकडनं असं अचूकपणे होत असतं. तुमचं कसं आहे, तुमच्याकडे प्रतिष्ठा नाही, पैसाही नाही आणि नोकर चाकर पण नाही, त्यामुळे तुम्हाला हे असंच वाटणार. मला नाही वाटत अण्णांचं काही चुकलं. आणि त्यात तो पांडू कसा जेवत होता तो, मला अक्षरशः किळस येत होती. एक घास माझ्या घशाखाली जात नव्हता. मला नाही वाटत अण्णांचं काही चुकलंय. तुला कसं समजवू ना, मला काही कळतच नाही. आता काय समजवायचं राहिलंय? अण्णा करतायत त्या कृत्यामुळे काही वाईट घडायला नको. त्या घरात काय चालू आहे याची अण्णांना कल्पना नाहीये. मला खूप आतून वाटतंय की अण्णांना धोका आहे. अगं, त्या घरात काही विचित्र शक्ती वास करते. अण्णांना मी आधीच सांगितले, सावधही केले. अगं, या सगळ्या गोष्टींचा अनुभव अण्णांना येत नसेल का ग? या सगळ्याचा अण्णांच्या घरावर, घरातल्या लोकांवर काय परिणाम होईल याची खूप भीती वाटते ग मला. तुम्ही ना तुमची काळजी करा. अण्णांना स्वतःची आणि त्यांच्या परिवाराची बरोबर काळजी घेता येते. अण्णा काय कमलाकर पाटणकर नाही आहेत एवढ्या तेवढ्या गोष्टीला लगेच काळजी करायला. काहीतरी असतं नेहमीच झालं. हा, चार दिशेक चार तुकडे काढून उडव. हा दत्ता, अरे ह्या तू करतस ना खूप बरा हा रे.
आता तुझ्याशिवाय कोण करणार हा या घरात हा? अमोशाचा नारळ हा तो. इतरांच्या छाताडावर पाय देऊन जाईन. अमावश्याचं काय घेऊन बसलं? तुम्ही मुळाचार सोडला ना त्यांना. कधी कोणाचा काय करू ना. अरे आता आजो होय पण त्याची ते काय काळजी नाही. आता येणाऱ्या जीवाच्या सुखासाठी तरी थोडाफार काहीतरी करू खया. त्याचा आहे काय? नाना ह्यांका किती आणि कसा समजवायचा. आता आपल्याकडसून जो व्हायत ना तेवढा करीत राहायचा. नका झाला काय तुका हा सांगशील काय नुसतं हसतय. रघु या अमावस्येक पित्रा येतात म्हणता. तुझी पित्र येईल काय रे? ना ती बघ तुझी पित्रा. तुझो बापूस यो बघ तुझा आजो पणजो. ये तुझी बोळकी म्हातारी दिसतात तुका. बघा तुमचं रघु ताक पितात ताक. पितास तुम्ही पिवा. ना काय करतस या थांब. पित्रांची चेष्टा करतस. आज अमावास्याची रात्र असा. असं येतात ना पित्रा मग दाखव माका. उभं कर मडी दाखव माका. कोण बंद कर. मी काय खोटा बोलतोय. पित्रा असतात ज्यांचे आत्मे शांत झालत नाही ना ती अधिक त्रास देतात. हा ही पित्र माझा काय वाकडा करू शकणार नाही. अण्णा नायकाचा काय वाकडा करू शकणार नाही. हा ह्या सगळ्या नीट ठेवू खोया. सगळी खोली साफ करून घेऊ खोई. मी करते नाही तर लगेच करून घेशील. तू काय सांगू खोया काय म्हणते. हो काय बोल तरी नीट. काय गो काय झाला सरिता. ह्या हातातच ठेव. सुई लागली तर केवढ्यात पडत. घे पाणी घे सरिता पाणी घे. सावकाश आहे सावकाश हे आहे काय रे काय झाला. या बघ ठसका थांबवतच नाही. हा की बाय गो काय झालं.
आहे आहे भीती भीती वाटत. कसली भीती वाटता? हा हा म्हाका सांग काय होता सांग म्हाका. काच कळत नाही. जीव जीव घाबरवता. अगो घाबरायचा नाही असा. हा मी असं आहे ना नाही घाबरायचा. हा असा होय. सरिता माझ्याकडे बघ. काय होणार नाही हा? आहे ग आहे दम लागता. पाय पाय जड झालेत आहे. घाव येता. काय कळायत. ए बाय आता या काय आजो आजो दिवस तरी जाऊ कोयो. अमावस्या तरी टळू कोय रे. आहे अजून 2 महिने बाकी आहेत. आता 7 संपता हा. होय रे होय होय सगळा बरा होईता. होय सरिता दत्ता 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 नाही ना होय सगळं गो. होय होय मी नको असतोय ना असं मी असं. आई सावकाश. हा सावकाश नाही तर मी आबांकाच बोलवते. आबा काय गो शोभा. अरे वच्छी अगो काय करतस. खाली उतर आधी. उतर खाली. काय करत. सावकाश. वच्छी अगो काय करत होतस काय. सांगतोय आधी माका वरची ट्रंक काढून देवा. काय हो ट्रंक काढून देवा माका वरची. चढा वर चढा चढा. हा चढा. को शोभा घट धरा. वाज धरलंय. घट धरा. होय. हा हा काढा. येवा. धर गो. होय होय धरलेला. अवकाश. धर गो. होय धरलेला. धूळ बघा काय बसलेली आधी. पण मी काय म्हणतोय. हा. अगो किती होईया तू काही पेटी. माका कित्या काशिक वय त्याची कापडा असत ना. चावी काय गेली याची. हा गेली. ओ ह्या काय सगळ्या ट्रंकेत. ओ काय भरून ठेवला सा. काय विचारताय मी. अहो काशीची कापडा होती ना यात. त्याच्या वस्तू होत्या ना. काय गेला सगळा. म्हणजे त्या सगळा मी देऊन टाकलंय. वय देऊन टाकलास. मोठे खोत ना तुम्ही लोकांका वाटू. तसा नाही को. आता काशी नाही आला आपल्यात. म्हणून म्हटलं ह्या सगळा ठेवून काय उपयोग. परत बोललास ना तर ही ट्रंक घालीन डोक्यात. बाजूजीला येणार तो. आता त्याका काय सांगायचा. काय द्यायचा त्याका. आहे अरे देवा आता काय द्यायचं त्याका. काय सांगायचं. इलय रे बाबा इलय 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 इलस. ये बस बसायचं. काय रे किती वाट बघितलंय तुझी. हा जेवूक पण इलस नाही. आवशीभर एवढं कसलं राग रे. तुझ्यावर किती रागू गे. भूक लागली असत ना रे. नाही गे. आहे तुझ्या मांडीवर डोक्या ठेवू काय गे. ये ये रे माझ्या सोन्या.
घरात नाही ना तर घास पण जात नाही रे. रात्रीचा झोपून गेले तर डोळं पण लागत नाही. सारखा दाराकडे नजर लावून असतंय. आता येत माझो काशी सगळ्यांका सांगते पण कोण माझं ऐकत नाही. आता तू इलस ना सगळ्यांका विश्वास बसत. माझो काशी माका सोडून काही नाही गेलेलो सगळ्यांका सांगेन. काय रे काय झाला? मी परत नाही येणार आहे सर. शेवटचं तुका भेटा केलंय. शेवटचो वय अरे काय बोलतस या घर तुझा. चल उठ चल घरात चल. अरे चल म्हणताय ना. काशी ए काशी 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 रे काशी. सरिता ऐक काय होता? सरिता काय होता बाय काय होता? वैत सगळ्या नीट वैत गो. सरिता सरिता थोडा धीर धर. सगळं नीट होईत काळजी करू नको. वैत वैत गो बाय सगळं. गप गप गप. काय होता काय कळणार नाही हो. सोनिक बोलावला. वैत सगळं नीट. सरिता माझी वाटसो सरिता काय होतं लगो? सरिता आरडा नको. ऐक काय होतं? काळजी नको करू. सरिता